छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं महानिर्वाण झालं. कुठल्या किल्ल्यावरती? रायगडावर. नाही, रायगडावरती महाराजांचा जन्म झाला तो किल्ला शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला तो किल्ला रायगड. पण महाराजांनी हे जे स्वराज्य निर्माण केलं ते कुणासाठी केलं? तुम्हा आम्हासाठी. पण आपण शिवविचारांवर चालतो का रोज? नाही. फक्त शिवजयंतीला आपण शिवजयंती साजरी करतो. त्या दिवशी आपण म्हणतो आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आणि त्यानंतर आपण वर्षभर काही महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवतो का? नाही. महाराजांची न्यायव्यवस्था कशी होती? त्या काळामध्ये जिजाऊंनी जर महाराज घडवले नसते तर आज आपली अवस्था काय असते? महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावरती. शिवनेरी ते रायगड हा प्रवास इतका सोपा होता का? महाराजांनी मुठभर मावळे घेतले आणि हे स्वराज्य निर्माण केलं. अवघे 12 वर्ष होते त्यावेळेस महाराजांनी रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यानंतर महाराज अजिबात थांबले नाही. तिथून पुढे ते अनेक मोहिमा करत गेले आणि गडकिल्ले जिंकत गेले. त्या काळी महाराज असताना महाराज आपल्या स्वराज्यातील स्त्रीचाही आदर करायचे आणि परस्त्रीचाही सन्मान करायचे. तुम्हाला तर माहित असेल शाहिस्ता खानाचा हल्ला, पुण्यामध्ये लाल महालामध्ये हल्ला झाला होता. त्यावेळेस महाराजांनी काय केलं? त्याची बोट छाटली. तो पडून जात असताना त्याची बहीण येते आणि त्याची बहीण काय म्हणते शाहिस्ता खानाला की हुजूर मेरी बेटी नहीं दिख रही, शायद शिवाजी उठा के लेके गया. तर पहा इतकी सिच्युएशन खराब असती, परिस्थिती, शाहिस्ता खानाचे बोट कापलेले असतात तरी तो काय म्हणतो? शाहिस्ता खान म्हणतो सिवा सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन छाट सकता है, पर वो किसी लड़की को नहीं उठा सकता, उसका चाल चलन दूध जैसा साफ है. बघा, शत्रूलाही हेवा वाटावा असे आपले राजे होते. चारित्र्य संपन्न असा आपला जाणता राजा होता. आणि आजची न्यायव्यवस्था काय हो? 400 वर्षापूर्वी आपल्या राजाची न्यायव्यवस्था काय होती? त्यावेळेस जर असं कुणी स्त्री विरोधी काही निराधार केला तर महाराज काय शिक्षा द्यायचे? त्यांचा चौरंग्या करायचे. आणि आज आपली न्यायव्यवस्था काय आहे? आज इथे महाराष्ट्रामध्ये रोज स्त्रीवरती अत्याचार होतात आणि गुन्हेगार फिरत असतो. हजारो मोर्चे निघतात, मूकमोर्चा निघतात, उपोषण होतात, पण गुन्हेगाराला शिक्षा मिळते का? नाही मिळत. गुन्हेगार आपल्यामध्ये फिरत असतो. अशी आजची आपली न्यायव्यवस्था आहे. पण 400 वर्षापूर्वी महाराजांची न्यायव्यवस्था खूप चांगल्या पद्धतीची होती. प्रत्येक स्त्रीचा आदर या स्वराज्यामध्ये होत होता. अशी अनेक उदाहरणं आपण ऐकलेली असेल. असे हे छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या वयाच्या 50व्या वर्षी रायगडावरती त्यांचा मृत्यू झाला. पण महाराजांनी मुठभर मावळे घेऊन 350हून अधिक किल्ले जिंकले. पण आपण त्याकडे किल्ल्यांना भेटी देतो का? नाही देत. पण आपण इथून पुढे प्रत्येकाने महाराजांच्या गड किल्ल्यांना भेटी दिल्या पाहिजे आणि फक्त आजच नाही तर रोज शिवविचारांवर चाललं पाहिजे. जाता जाता शेवटचं 2 ओळी माझ्या राजाचं कौतुक करते. इंद्रजिमी जंबपर बाडवसु अंबपर रावणस दंभपर रघुकुल राज हे पौन बारी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर रामदिविराज हे हृदयात माऊली रैतेस सावली गडकोट राऊळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खलदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा संताशी रक्षितो शत्रूसी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सका शिव भूपतो दावा द्रुमदंड पर चीता मृगजंड पर भीतुंड पर जैसे मृगराज हे तेजतम अंश पर कानजिमी कंस पर शेर शिवराज हे जय भवानी जय शिवराज. ही कविता महाराज जिवंत असताना एका 9 वर्षाच्या मुलाने लिहिलेली आहे. कवी भूषण असं त्यांचं नाव आहे. कुणी लिहिली? हा, असे आपले राजे यांना मानाचा मुजरा आणि याच ठिकाणी थांबते. छत्रपती शिवाजी महाराज की